सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। शिक्षणाचं प्रमुख ध्येय आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं आणि हे ध्येय साध्य करण्यासाठी मुख्य मदत होते ती म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची। आणि या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं असल्यामुळे शिक्षणशास्त्र, BEd, CTET परीक्षा, स्पर्धा परीक्षा या सर्वांसाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन समजून घेणं हे अतिशय आवश्यक आहे। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन समजून घेत असताना हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याचे आधार कोणते आहेत, त्यामध्ये येणारं आकारित आणि साकारित मूल्यमापन याचं व्याख्या, वैशिष्ट्य आणि स्वरूप, आकारित आणि साकारित मूल्यमापनातील फरक, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा अर्थ, उद्दिष्ट आणि महत्त्व, आकारित आणि साकारित मूल्यमापनासाठीची साधनं, सर्वंकष मूल्यमापनाचं स्वरूप, यावर येऊ शकणारे अपेक्षित प्रश्न आणि यासाठी वापरलेले संदर्भ ग्रंथ या मुद्द्यांमधून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। CTET परीक्षेचा अभ्यास करत असताना चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉगी हा विषय सर्वांना कंपल्सरी असतो आणि यामध्ये सुद्धा कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन हे आलेलं आहे। तसंच कोणत्याही विषयाच्या पेडागॉगीमध्ये इव्हॅल्युएशन थ्रू फॉर्मल अँड इनफॉर्मल मेथड यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा समावेश आहे। सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे शिक्षण क्षेत्रामध्ये येण्याची गरज कोणती, कोणत्या आधाराने ते शिक्षण क्षेत्रामध्ये आलेलं आहे, तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 यामध्ये परीक्षा सुधार कार्यक्रमाची जी कार्यवाही करण्यात आली तर त्यामध्ये शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची शिफारस केली गेलेली आहे। तसंच 31 ऑगस्ट 2004चा शासन निर्णय आहे, तर त्या शासन निर्णयामध्ये लेखी परीक्षेबरोबर तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घ्याव्यात, तसंच स्वाध्याय, गृहपाठ आणि प्रकल्प याद्वारे मूल्यमापन करण्यात यावे असा तो शासन निर्णय आहे 31 ऑगस्ट 2004चा। राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 तर यामध्ये म्हटलेलं आहे की स्मरणावर भर देणाऱ्या परीक्षांऐवजी नाविन्यपूर्ण मूल्यमापन प्रक्रियेचा अवलंब करावा। यामध्ये तोंडी काम, गटकार्य, गटकार्यातून मूल्यमापन, प्रकल्प या पद्धती असाव्यात। आणि शिक्षणाचा हक्कविषयक जो कायदा आहे RT 2009 तर यामध्ये मूल्यमापन प्रक्रियेविषयी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन प्रक्रिया विकसित करावी, मूल्यमापन सातत्यपूर्ण आणि सर्वंकष असावे। तर या सर्व आधारांवर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे आलेलं आहे। मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, तर यामध्ये आकारित आणि साकारित मूल्यमापन हे होत असतं आणि आकारित आणि साकारित या मूल्यमापनामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे होत असतं। आकारित मूल्यमापनालाच विकासात्मक मूल्यमापन असंही म्हटलं जातं। साकारित मूल्यमापनाला समावेशक मूल्यमापन, अंतिम मूल्यमापन, संकलित मूल्यमापन असंही म्हटलं जातं। मग आकारित मूल्यमापन म्हणजे काय, तर आकारित मूल्यमापन हा अध्यापनाचाच एक भाग आहे। म्हणजे आकारित मूल्यमापन हे अध्यापनामध्येच केलं जातं। विद्यार्थ्यांनी काय प्राप्त केलं आणि काय प्राप्त केलं नाही हे ठरवण्याची ती प्रक्रिया आहे। आणि मग ही जी माहिती मिळालेली असते की विद्यार्थ्यांनी काय प्राप्त केलं आणि काय प्राप्त केलं नाही, तर या मिळालेल्या माहितीच्या आधारे अध्यापनाची पुढची पायरी योजली जाते। म्हणजेच काय, तर आकारित मूल्यमापनामध्ये की विद्यार्थ्याला काय येत नाही म्हणजे नैदानिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा विचार केलेला असतो आणि पुढची अध्यापनाची पायरी शिक्षक ठरवतात, म्हणजे की कोणता उपचार करता येईल, तर हा विचार यामध्ये असतो। तर हे मूल्यमापन केव्हा केलं जातं, तर आपण म्हणतो आहे की ते अध्ययन अध्यापनाचाच एक भाग आहे। म्हणजे अध्ययन अध्यापन क्रिया ही जेव्हा सुरू असते तर तेव्हाच हे आकारित मूल्यमापन शिक्षकांकडून केलं जातं। आणि हे मूल्यमापनामध्ये प्रत्याभरण
फीडबॅक याला खूप महत्त्व आहे, की विद्यार्थ्याला काय येत नाही तर याबद्दल त्याला प्रत्याभरण दिलं जातं आणि हे प्रत्याभरण देत असताना यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही महत्त्वाचे असतात. कारण विद्यार्थ्यांचा जर कृतीयुक्त सहभाग असेल, कृतीशील सहभाग असेल तरच अध्ययन घडेल आणि म्हणून यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही महत्त्वाचे असतात. शिक्षक विद्यार्थ्याला काय येत नाही हे शोधून काढतात, काय करावं लागेल हा विचार करतात आणि त्या दृष्टीने ते अध्यापन करत असतात. म्हणजे की विद्यार्थी कुठे आहे, त्याला कुठपर्यंत पोहोचायची आहे, म्हणजे कामाची पातळी कोणती आहे, अपेक्षित पातळी कोणती आहे आणि अपेक्षित पातळी आणि वास्तव पातळी यामधली पोकळी भरून काढण्यासाठी हे आकारित मूल्यमापन असतं. आकारित मूल्यमापनाची व्याख्या आपल्याला असं सांगता येईल की मुलांचं व्यक्तिमत्व आकार घेत असताना ते आपल्या अपेक्षेप्रमाणे घडते आहे किंवा नाही याची नियमितपणे पडताळणी करणं म्हणजे आकारित मूल्यमापन. म्हणजे आकारित किंवा विकासात्मक हे नाव का दिलेलं आहे, कारण त्यामध्ये विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे आकार घेत असतं, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन. तर मग व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक तीनही अंगाचा विचार करायचा असतो. तर विद्यार्थ्याचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक असा सर्वांगीण विकास होऊन त्याचे व्यक्तिमत्व कसे आकाराला येत आहे हे नियमितपणे पडताळून पाहणे म्हणजे आकारित मूल्यमापन. म्हणजे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय, तर यामध्ये विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व आकार घेत असतं आणि हे व्यक्तिमत्व सर्वांगीण घडण्यासाठी त्याचं शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक या तीनही अंगाने विचार करायचा असतो. तर हे मूल्यमापन केव्हा करायचं असतं, तर अभ्यासक्रम चालू असतानाच ते मधून करायचं असतं आणि यामध्ये विद्यार्थ्याच्या अध्ययन प्रक्रियेचा वेध घ्यायचा असतो आणि मग हा वेध घेतल्यानंतर विद्यार्थ्याला काय येत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी त्यासाठी प्रयत्न करायचे असतात. म्हणजेच आपल्याला आकारित मूल्यमापनाची वैशिष्ट्ये काय सांगता येतात, तर आकारित मूल्यमापन हे निदानात्मक आणि उपचारात्मक असतं. म्हणजे यामध्ये विद्यार्थ्याला काय येत नाही याचं निदान करणं महत्त्वाचं आहे आणि ते येण्यासाठी उपचार करणं हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिणामकारक प्रत्याभरणाची सुविधा उपलब्ध असते. तर विद्यार्थ्याला काय येत नाही याचं प्रत्याभरण दिलं पाहिजे, त्याची प्रगती कशी होत आहे तर याचं प्रत्याभरण दिलं पाहिजे, फीडबॅक दिला पाहिजे, हे आकारित मूल्यमापनामध्ये अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनासाठी कृतीयुक्त सहभागासाठी संधी उपलब्ध. तर हे जे मूल्यमापन केलं जातं तर ते अध्यापन प्रक्रियेमध्ये केलं जातं. यामध्ये वेगवेगळ्या कृती करून घेतल्या जातात आणि म्हणून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त सहभागाची संधी उपलब्ध होते. त्यानंतर यामध्ये सुधारणा काय करता येईल तर यासाठी सक्षम बनवता येतं, विद्यार्थ्यांना प्रेरणा देता येते, विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून आणि त्यामध्ये सुधारणा करता येते. आकारित मूल्यमापनाचं हेच महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांच्या कमतरता कोणत्या आहे, विद्यार्थ्यांच्या गरजा कोणत्या आहे ते ओळखून त्याचं व्यक्तिमत्व आकार घेईल अशा प्रकारे त्यामध्ये सुधारणा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन अनुभव आणि पूर्वज्ञान यावर आधारित असतं हे मूल्यमापन. कसं आणि काय शिकवावे हे ठरवण्यासाठी विविध अध्ययन शैलीचं एकत्रीकरण केलं जातं. विद्यार्थी हे वेगवेगळ्या अध्ययन शैलीने शिकत असतात आणि कोणती अध्ययन शैली विद्यार्थ्यांसाठी योग्य आहे तर हे ठरवून आणि आकारित मूल्यमापन हे केलं जातं. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या कार्याचे निर्णय घेण्याचे निकष विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी त्यांना उत्तेजन दिलं जातं. तर अशा प्रकारे आकारित मूल्यमापनाची वैशिष्ट्ये आहेत. तर यामध्ये महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे हे निदानात्मक असतं, उपचारात्मक असतं आणि फीडबॅकला यामध्ये जास्त महत्त्व असतं. तर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व यामध्ये आकार घेत असल्यामुळे आकारित मूल्यमापन हे महत्त्वाचं आहे. तर आकारित मूल्यमापन जे आहे तर यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीची दखल घेतली जाते
आणि विद्यार्थ्याने अध्ययनासाठी काय प्रयत्न केलेले आहे तर याचा तपशिलाची नोंद त्यामध्ये असते. कल्पना आणि कौशल्य वापरली जात असतानाच्या अनेक घटनांचा तपशील यामध्ये असतो. विद्यार्थ्यांचं वर्तन दरवेळी अगदी सारखंच सातत्यपूर्ण नसतं. त्यांच्या वर्तनामध्ये विविध कल दिसून येतात. अशी सर्व माहिती निदानासाठी उपयुक्त असते. तर यामध्ये माहिती गोळा करणं, त्या माहितीला अर्थ लावणं, त्या माहितीवरून निदान करणं हे महत्त्वाचं असतं. सप्रमाणता आणि उपयुक्तता या दोन्ही गोष्टी आकारित मूल्यमापनामध्ये आवश्यक असतात. तर सप्रमाणता म्हणजे त्यामध्ये की एकच चाचणी जर 2 विद्यार्थ्यांना दिली किंवा एकाच विद्यार्थ्याला 2 वेळा चाचणी दिली तरीसुद्धा ती सारखी असली पाहिजे, सप्रमाण असली पाहिजे, ती उपयुक्त असली पाहिजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने. तर हे आकारित मूल्यमापनामध्ये गरजेचं असतं. त्यानंतर आकारित मूल्यमापनाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्यांच्या उणीवा, त्रुटी आणि बलस्थानं शोधणं हा असतो. विद्यार्थी त्याच्या अध्ययनाचा कृतिशील सदस्य असून तो केंद्रस्थानी असतो. तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडवायचं आहे, म्हणून विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे. आणि यामध्ये शिक्षकाला काय करायचं आहे तर विद्यार्थ्यामध्ये उणीवा कोणत्या आहे, त्रुटी कोणत्या आहे हे शोधायचं आहे. त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. त्याची बलस्थानं शोधायची आहे की त्या बलस्थानाचा वापर करून त्याचं व्यक्तिमत्व हे जास्तीत जास्त चांगलं करता येईल. तर अशा प्रकारे आकारित व्यक्तिमत्व हे असतं. त्यानंतर साकारित मूल्यमापन, समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर हे सर्वसमावेशक स्वरूपाचं असतं. म्हणजे ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाचं मूल्यमापन म्हणजे समावेशक मूल्यमापन किंवा अंतिम मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, साकारित मूल्यमापन. तर अशी वेगवेगळी नावं याला आहेत. तर हे अभ्यासक्रमाच्या शेवटी केलं जातं आणि हे मूल्यमापन शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठ अशा बाह्य संस्थांमार्फत सुद्धा केलं जातं. आणि या मूल्यमापनामधून विद्यार्थ्याने की प्राप्त केलेलं अंतिम संपादन काय आहे हे पाहिलं जातं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या शेवटी केलं जाणारं मूल्यमापन म्हणजे संकलित मूल्यमापन. म्हणूनच याला अंतिम मूल्यमापन असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या प्रक्रियेमध्ये मूल्यमापनाचा समारोप होत असतो, म्हणून याला समारोपात्मक मूल्यमापन असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की सत्राच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्यांना श्रेणी देण्यासाठी, त्यांना बढती देण्यासाठी, प्रमाणपत्र देण्यासाठी किंवा एखादा अभ्यासक्रम, शैक्षणिक नियोजन हे पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलं जाणारं मूल्यमापन म्हणजे अंतिम मूल्यमापन, संकलित मूल्यमापन. तर यासाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. मग या परीक्षांमध्ये लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा या सर्वांचा समावेश होतो. म्हणजेच काय तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या शेवटी साकारित मूल्यमापन हे घेतलं जातं. म्हणजे की त्या विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं साकार झालं हे या मूल्यमापनातून समजत असतं. आकारित मूल्यमापनामध्ये व्यक्तिमत्व घडवायचं असतं, व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असतो. तर समेटिव्ह इव्हॅल्युएशनमध्ये, साकारिक मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व कसं साकार झालेलं आहे तर याचं अंतिम मूल्यमापन हे करायचं असतं. तर साकारित मूल्यमापनाची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपात करावयाचं मूल्यमापन म्हणजे साकारित मूल्यमापन. मग हे केव्हा केलं जातं तर वर्षाच्या शेवटी किंवा सत्राच्या शेवटी हे केलं जातं. मग आकारित मूल्यमापन आणि साकारित मूल्यमापन यामध्ये फरक कोणते आहेत तर आकारित मूल्यमापनामध्ये अध्ययनाचं मापन करायचं असतं, तर संकलित मूल्यमापनामध्ये त्याने किती कार्य केलं तर त्या कार्यमानाचं मूल्यमापन हे करायचं असतं. आकारित मूल्यमापन हे विकेंद्रित असतं, वेगवेगळ्या पद्धती वापरून आणि ते करायचं असतं. तर संकलित मूल्यमापन हे केंद्रित असतं. आकारित मूल्यमापन विद्यार्थी केंद्रित असतं कारण त्यामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार द्यायचा असतो. तर संकलित मूल्यमापनामध्ये त्याने किती साध्य केलं ते पाहायचं असतं, त्यामुळे यामध्ये विद्यार्थी केंद्रितपणा नसतो.
आकारित मूल्यमापनामध्ये प्रत्यक्ष मापन केलं जातं की विद्यार्थ्याला काय येत आहे काय येत नाही, म्हणजे व्यक्तिगत या ठिकाणी असतं. तर संकलित मूल्यमापन हे ग्रुपचं असतं, त्यामुळे त्याला अप्रत्यक्ष मापन म्हटलेलं आहे. आकारित मूल्यमापनामध्ये सकारात्मक पुरावा असतो की विद्यार्थ्याला काय येत आहे. तर संकलित मूल्यमापनामध्ये हे एकत्रितपणे केल्या गेल्यामुळे यामध्ये कमी दर्जाचे पुरावे असतात. आकारित मूल्यमापन हे व्यक्तिगत असतं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला असतो, म्हणून ते व्यक्तिगत असतं. तर संकलित मूल्यमापन हे सार्वत्रिक असतं, सर्वांसाठी असतं. महत्त्वाचा फरक म्हणजे की आकारित मूल्यमापन हे अनुदेशन सुरू असताना केले जाते, म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रिया जेव्हा सुरू असते तर तेव्हा आकारित मूल्यमापन हे केलं जातं. शिक्षक त्यावेळी पाहतात की विद्यार्थ्याला काय येत नाही, येण्यासाठी त्याला काय करावं लागेल, म्हणजे की अनुदेशन सुरू असताना, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना आकारित मूल्यमापन केलं जातं. तर अध्ययन अध्यापन प्रक्रियेच्या शेवटी संकलित मूल्यमापन केलं जातं. आकारित मूल्यमापनामध्ये कोणत्याही प्रकारची श्रेणी दिली जात नाही, मार्क दिले जात नाही, मूल्यांकन केलं जात नाही. हा या ठिकाणी निदानात्मक दृष्टिकोन असतो, श्रेणीचा त्या ठिकाणी संबंध नसतो. तर संकलित मूल्यमापनामध्ये गुण दिले जातात, श्रेणी दिली जाते, तुलना केली जाते. तर हे संकलित मूल्यमापनामध्ये आहे. तर आकारित मूल्यमापनामध्ये मूल्य निर्धारणाच्या प्रक्रियेवर भर असतो. तर संकलित मूल्यमापनामध्ये निष्पत्तीवर भर असतो की काय साध्य झालं, ही निष्पत्ती त्यामध्ये पाहिजे असते. आकारित मूल्यमापनामध्ये वर्णनात्मक प्रत्याभरण दिलं जातं की काय आहे, तर त्याचं वर्णनात्मक प्रत्याभरण दिलं जातं की किती येतं आहे त्या विद्यार्थ्याला, किती आलं पाहिजे, ते येण्यासाठी काय करता येईल, तर असं वर्णनात्मक प्रत्याभरण असतं. तर संकलित मूल्यमापनामध्ये मूल्यमापनात्मक प्रत्याभरण असतं की याला ए ग्रेड मिळाली, याला ओ ग्रेड मिळाली, इतके मार्क मिळाले, तर असं मूल्यमापनात्मक प्रत्याभरण त्या ठिकाणी असतं. आकारित मूल्यमापन हे सतत सुरू असते, वर्षभर सुरू असते, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये ते सुरू असते. तर संकलित मूल्यमापन हे विशिष्ट काळानंतर केलं जातं, सत्राच्या शेवटी किंवा वर्षाच्या शेवटी. आणि आकारित मूल्यमापन हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण नसतं, तर संकलित मूल्यमापन हे अध्ययनाचं मूल्य निर्धारण असतं. तर या ठिकाणी मूल्य निर्धारण हा शब्द वापरलेला आहे. तर मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन हे सारख्या अर्थाने आपण वापरत आहोत. मूल्यमापन ही अधिक व्यापक संकल्पना असल्यामुळे, म्हणजे मूल्यमापनामध्ये मापनही येतं, मूल्य निर्धारणही येतं आणि मूल्यमापनही येतं. मूल्यमापन ही व्यापक संकल्पना असल्यामुळे आपण त्यासाठी आकारित मूल्यमापन आणि साकारित मूल्यमापन हे शब्द वापरत आहोत. त्यामुळे या ठिकाणी जरी मूल्य निर्धारण शब्द तुम्हाला दिसत असला तरीसुद्धा मूल्य निर्धारण वेगळं आणि मूल्यमापन वेगळं असा अर्थ धरू नका. किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला मूल्य निर्धारण असेसमेंट शब्द असला किंवा इव्हॅल्युएशन शब्द असला तरी त्यामुळे फरक पडत नाही. तर आपण 2009 नंतर RTE 2009ला हे स्वीकारल्यापासून मूल्यमापन हा शब्द सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा अर्थ आपण आता समजून घेऊ. तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये 3 शब्द महत्त्वाचे आहे, ते म्हणजे सातत्यपूर्ण, सर्वंकष आणि मूल्यमापन. मग सातत्यपूर्ण म्हणजे काय, तर नियमित होणारे, वर्षभर होणारे, त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, नियमित झालं पाहिजे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरू असताना ते झालं पाहिजे, ते सातत्यपूर्ण. सर्वंकष म्हणजे बौद्धिक, कारक आणि भावनिक या तिन्ही क्षेत्रांचा विचार त्यामध्ये केला गेला पाहिजे. आणि मूल्यमापन म्हणजे यामध्ये शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रम यांचंही मूल्यमापन झालं पाहिजे, ते म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, तर विद्यार्थ्याच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचं सातत्यपूर्ण मूल्यमापन यामध्ये होत असतं. वर्तनातील दृश्यरूप वर्तन निष्पत्ती त्यामध्ये असते. आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये आकारित मूल्यमापन आणि साकारित मूल्यमापन या दोनही पद्धतींचा समावेश असतो. म्हणजे वर्षभर केलेलं
आकारित मूल्यमापन आणि सत्राच्या शेवटी वर्षाच्या शेवटी केलेलं साकारित मूल्यमापन हे मिळून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे होत असतं. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची उद्दिष्ट कोणती? तर मूल्यमापनाला अध्ययन अध्यापनाचाच एक भाग बनवणं. म्हणजे मूल्यमापन हे वेगळं, अध्ययन अध्यापन पद्धती वेगळं असं नाही, तर अध्ययन अध्यापन चालू असतानाच मूल्यमापन करून त्या विद्यार्थ्याचं निदान करून त्याच्यावर उपचार करणं हे सातत्यपूर्ण मूल्यमापनामध्ये अपेक्षित असतं. तर यामध्ये नैदानिक चाचण्या आणि उपचारात्मक अध्ययन यातून विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणणं. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये हेच अपेक्षित असतं की विद्यार्थ्याला काय येत नाही आणि ते येण्यासाठी काय करावं लागेल. म्हणजे नैदानिक चाचण्या आणि उपचारात्मक अध्यापन याला महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील संपादनुकीतील योग्य निर्णय देणे, अध्ययन क्षमता, अध्ययन पद्धती व अध्ययनाचा वेग या संदर्भात परिणाम देणे. तर विद्यार्थ्याने किती संपादन केलं, त्याच्या अध्ययन क्षमता कोणत्या आहे, त्याचा अध्ययनाचा वेग कोणता आहे, तो वाढवण्यासाठी काय करता येईल, तर या संबंधित फीडबॅक देणं हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये अपेक्षित असतं. तसंच यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनामध्ये विद्यार्थी त्याचं स्वयंमूल्यमापनसुद्धा करू शकतो. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे फायदे कोणते? तर यामध्ये विद्यार्थ्याच्या फक्त बौद्धिक प्रगतीचा विचार केलेला नाही, तर बौद्धिक प्रगतीबरोबर भावात्मक आणि कारक क्षेत्रातील प्रगतीसुद्धा यामध्ये तपासली जाते. आणि या सर्व क्षमतांचं मापन झाल्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते आणि सर्वांगीण प्रगतीसाठी त्या विद्यार्थ्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत असतं. अध्ययन अध्यापन प्रक्रिया जेव्हा सुरू असते तेव्हाच मूल्यमापन होत असल्यामुळे अध्यापन प्रक्रियेला योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्याचा विकास किती आहे, प्रगती किती आहे याबद्दल वारंवार त्याला माहिती मिळते आणि त्यामुळे विद्यार्थी स्वतःहून की आपला किती विकास झाला पाहिजे, आपली किती प्रगती झाली पाहिजे, तर यासाठी विद्यार्थी हा स्वतः प्रयत्न करत असतो. एखादा विद्यार्थी असा असतो की ज्याचं बौद्धिक क्षेत्रामध्ये पुरेसं प्रावीण्य त्याला मिळत नाही, पण त्याला जर त्याच्या इतर गुणवत्तेची जाणीव झाली तर तो नाउमेद होत नाही, तर तो इतर क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगती करू शकतो. हे जे मूल्यमापन आहे तर हे सर्वांगीण होत असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रावीण्य दाखवण्याची संधीही मिळत असते. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची, वेळच्या वेळी काम पूर्ण करण्याची अशी सवय लागते आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भावनिक जवळीक निर्माण होते आणि विद्यार्थ्याच्या अगदी बारीक सारीक तपशिलाची सुद्धा शिक्षकाजवळ माहिती असते. असे अनेक फायदे आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे सांगता येतात. मग आकारित मूल्यमापन हे आपल्याला अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये करायचं आहे, वर्षभर करायचं आहे, सतत करायचं आहे. आणि संकलित मूल्यमापन हे सत्राच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी करायचं आहे. मग आकारित मूल्यमापन हे सतत करत असताना कोणकोणत्या गोष्टी करता येतील, कोणकोणती साधनं वापरता येतील, तर विद्यार्थ्यांचं दैनंदिन परीक्षण करता येईल, दैनंदिन निरीक्षण करता येईल, तोंडी काम विद्यार्थ्यांना देता येईल, प्रयोग, प्रात्यक्षिक, उपक्रम, कृती, प्रकल्प, वेगवेगळ्या चाचण्या, स्वाध्याय, वर्गकाम, त्याच्यानंतर काही प्रश्नावल्या देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्राकडून त्यांचं इव्हॅल्युएशन करून घ्यायचं किंवा स्वयंमूल्यमापन, गटकार्य द्यायचं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे विद्यार्थ्यांचं आकारित मूल्यमापन हे करता येतं. आणि मग संकलित मूल्यमापन हे सत्राच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी हे कोणत्या पद्धतीने करता येतं, तर परीक्षेच्या साहाय्याने. आणि मग या परीक्षेमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, लघुत्तरी प्रश्न असतील, दीर्घोत्तरी प्रश्न असतील. तसंच आपल्याला तर या लेखी परीक्षेमुळे साकारित मूल्यमापन हे करता येतं. मग सर्वंकष मूल्यमापनाचं स्वरूप कसं आहे, तर यामध्ये आपल्याला बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या तीनही क्षेत्रांचा विचार करायचा आहे. बोधात्मक क्षेत्रामधली उद्दिष्ट कोणती आहे, तर ज्ञान, आकलन, उपयोजन ही बोधात्मक क्षेत्राची उद्दिष्ट आहे. मग ज्ञान या उद्दिष्टाचं मूल्यमापन कसं करता येईल, तर लेखी परीक्षा घेता येईल, मग ती वस्तुनिष्ठ परीक्षा असेल किंवा तोंडी परीक्षा असेल.
आकलन या उद्दिष्टाचं मूल्यमापन कसं करता येईल, तर लेखी परीक्षा घेता येईल. यामध्ये लघुत्तरी प्रश्न घेता येतील, दीर्घोत्तरी प्रश्न घेता येतील. उपयोजन या उद्दिष्टाची चाचणी घेण्यासाठी बहुपर्यायी प्रश्न घेता येतील. चूक की बरोबर, तोंडी परीक्षा यासारखे साधनं वापरून या उद्दिष्टांची चाचणी आपल्याला घेता येईल. भावात्मक क्षेत्रामधील उद्दिष्ट कोणते आहे, तर वेगवेगळ्या मनोवृत्ती, व्यक्तिमत्वातील इतर गुण, स्वभाव, विचार हे लक्षात घ्यायचं असतं. मग वेगवेगळ्या मनोवृत्ती कशातून पाहता येतील, तर निबंध वजा प्रश्न देऊन लेखी परीक्षेतून, तसंच निरीक्षणात्मक साधनं वापरून, प्रासंगिक नोंदी घेऊन मनोवृत्ती पाहता येतील. व्यक्तिमत्वातील इतर गुण, स्वभाव हे कशामुळे पाहता येईल, तर आत्मनिरीक्षणात्मक साधनं, समाजमिती तंत्र, आविष्कार तंत्र, तर यामार्फत व्यक्तिमत्वातील वेगळे गुण, स्वभाव याचं मूल्यमापन हे करता येईल. क्रियात्मक क्षेत्राची उद्दिष्ट कोणती आहे, तर वेगवेगळे कौशल्य आले पाहिजे. मग प्रयोग, कार्यानुभव याचे जर आपल्याला कौशल्य पाहिजे असतील तर त्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेता येईल, निरीक्षणात्मक साधनं वापरता येतील, पडताळा सूची वापरता येईल, पदनिश्चयन श्रेणी वापरता येईल, की जेणेकरून प्रयोग, कार्यानुभव याचे कौशल्य आपल्याला पाहता येतील. तसंच भाषिक जी कौशल्य आहे, उच्चारण कौशल्यासाठी तोंडी परीक्षा घेता येईल, लेखन कौशल्यासाठी लेखी परीक्षा घेता येईल, श्रवणासाठी तोंडी परीक्षा घेता येईल, वाचनसाठी तोंडी प्रकट वाचन घेता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक क्षेत्रातील उद्दिष्ट साध्य कितपत झाली यासाठी वेगवेगळी मूल्यमापनाची साधनं वापरून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे करता येतं. हा जो मुद्दा आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, तर यामध्ये अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादी संकल्पना जेव्हा आपल्याला पूर्ण समजलेली असते तर तेव्हा प्रश्न कोणत्याही प्रकारे विचारला तरीसुद्धा आपल्याला त्याचं आकलन हे चांगल्या प्रकारे होत असतं. तर कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, तर याचा लॉंग फॉर्म काय आहे इथपासून प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग CCEमध्ये सी कशासाठी आहे, ई काय आहे, या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष आणि मूल्यमापन याचाही अर्थ विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा उद्देश काय आहे, ते कशामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आलेलं आहे, आणि मग त्याची जी वैशिष्ट्य आहे की ते निदानात्मक आहे, उपचारात्मक आहे, औपचारिक आणि अनौपचारिक पद्धतीने करता येतं, यामध्ये फीडबॅक देता येतो, विद्यार्थ्यांचं आकलन तपासता येतं, संपूर्ण वर्षभर केलं जातं, यामध्ये स्पर्धा नाही आहे, याच्यामध्ये रँकिंग नाही आहे, ग्रेड नाही आहे, मार्क दिले जात नाही. तर मग यामध्ये काय करायचं असतं, तर विद्यार्थ्याचे विकनेस शोधायचे असतात की विद्यार्थी कुठे कमी आहे, त्याच्या गरजा कोणत्या आहे, त्यासाठी काय करता येईल. तर असे प्रयत्न आपल्याला साकारित मूल्यमापनामध्ये करायचे असतात. तर यालाच साकारित मूल्यमापनाला असेसमेंट फॉर लर्निंग असं सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर समेटिव्ह जे इव्हॅल्युएशन आहे साकारित मूल्यमापन, तर याला असेसमेंट ऑफ लर्निंग असंही म्हटलं जातं. मग याच्यावर कोणते प्रश्न विचारले जातील, तर याचा अर्थ विचारला जाईल. त्याच्यानंतर त्याचे जे वैशिष्ट्य आहेत की हे वर्षाच्या शेवटी केलं जातं, याच्यामध्ये विद्यार्थ्याची ॲबिलिटी चेक केली जाते, त्याला मार्क दिले जातात, ग्रेड दिले जातात, याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते, त्याच्यामध्ये रँक ठरलेली असते, मार्क मिळतात, ग्रेड मिळते, त्याला किती मार्क मिळले, त्याची उपलब्धी काय आहे ते पाहिले जाते, विद्यार्थ्याने किती अचीव केलं त्याची अचीवमेंट पाहिली जाते. याच्यामध्ये फीडबॅक देता येत नाही, त्याच्यामध्ये निदान नाही किंवा उपचार नाही. तर एखादं उदाहरण याच्यामध्ये दिलं जाईल आणि हे कोणत्या प्रकारचं इव्हॅल्युएशन आहे, फॉर्मेटिव्ह आहे की समेटिव्ह आहे, तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न याच्यावर विचारले जातील. संकल्पना जर क्लिअर असेल तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरीसुद्धा तुम्हाला उत्तर लिहिता येईल. तर हा व्हिडिओ तयार करत असताना अध्ययनासाठी मूल्य निर्धारण हे डॉक्टर शैलजा बंगाळे मॅडम यांचं पुस्तक, गणित अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास डॉक्टर पिंगला धांडे, शैक्षणिक मूल्यमापन डॉक्टर गणेश शेटकर, अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन डॉक्टर वजा साळे आणि शैक्षणिक मूल्यमापन डॉक्टर चापा कदम, तर या संदर्भ ग्रंथांचा उपयोग झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही संकल्पना समजून घेतली.